नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मंडळी, आजच्या रेसिपीची मी तुम्हाला ओळख करून देते। तर आजच्या रेसिपीचा जो मेन हिरो आहे तो कांदा आहे, म्हणजेच ऑनियन। तर याचं नाव काय म्हटलात तर याला तुम्ही कुरकुरीत कांद्याचे काप सुद्धा म्हणू शकता किंवा क्रिस्पी ऑनियन रिंग सुद्धा म्हणू शकता। तर मंडळी, कमी साहित्यात बनणारा पदार्थ आहे, झटपट असा बनतो आणि खायला मात्र अगदी एकच नंबर लागतो। एकदा याची तुम्ही जर चव घेतलात ना की नक्की म्हणाल, अरे वा, एकच नंबर झालेला आहे। आणि मग काय, रेसिपी आवडली की या आमच्या व्हिडिओवर आणि कमेंट करून जा बरं का। तर आता चला मग वाट कशाची बघतोय, आपण सुरुवात करूयात। तर आता सर्वात पहिल्यांदा कांदा हिरो आहे म्हटलं तर कांदा पहिल्यांदा घ्यायचा आणि वरचे त्याचे साल काढायचे। साल काढून मग त्यानंतर असे गोल गोल असे काप करून घ्यायचे। तर आता जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आम्हाला देतात ना असे काप करून, तर तशा पद्धतीचेच गोल गोल काप करायचे आणि थोडे जाड ठेवायचे। मी थोडे पातळ ठेवले, पण तुम्ही मात्र जाड ठेवा, कारण त्याला मसाला ना छान लागतो। आणि यामध्ये आता मसाला कोणता म्हटलात तर तुमच्या मनाला येईल तो मसाला घालू शकता हो, काही हरकत नाही। पण जर आता सांगायचंच झालं तर चला सांगते मग। तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, आपण यामध्ये 1.5 चमचा इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठ तर घालायलाच हवं। आणि धनेपूड घातले 1 चमचा, लाल मिरची पूड 1 चमचा तुम्ही घाला, पण मी मात्र 2 चमचे घातले, कारण जरा झणझणीत असलं की छान लागतं ना खायला, त्यासाठी। आणि त्यानंतर मग हळद घातले चिमूटभर आणि कसुरी मेथी घातले हातावरती थोडीशी बारीक करून। त्यानंतर मग आपली सर्वांची फेवरेट अशी कोथिंबीर घातली आणि त्यानंतर मग 1 वाटी इतकं पाणी घातले। पाणी मात्र थोडं थोडं घाला बरं का, म्हणजे जाड किंवा पातळ मिश्रण बघून घालायचं पाणी। त्यानंतर मग काय, सगळ्यांना एकत्र करायचं बघा। आणि त्यानंतर मग बघत आहात तुम्ही, मस्त जसं आपण भज्यासाठी बनवतो ना तसं बनवायचं। आणि त्यानंतर मग इकडे बघत आहात तुम्ही, मी अर्धा कप इतकं पोहे घेतले आणि पोहेला बारीक करून घेतले। आता याऐवजी तुम्ही ब्रेडसुद्धा वापरू शकता बरं का, तुमची मर्जी। तर आता ब्रेडचे क्रम्स सुद्धा करू शकता किंवा पोह्याचे सुद्धा करू शकता। तर माझ्याकडे ब्रेड नव्हता म्हणून पोह्याचे केले। त्यानंतर मग एक एक कांदा घ्यायचा आणि मस्त असा पहिल्यांदा मसाल्यामध्ये डिप करायचा, त्यानंतर मग पोह्याच्या बारीक क्रम्समध्ये मिक्स करायचा आणि मग कडकडीत तेल गरम करायला ठेवायचं आणि एकानंतर एक घालत जायचं। तर मी तुम्हाला सांगितले मंडळी, मसाला मात्र तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता, आवडीनुसार। चाट मसाला घाला किंवा गरम मसाला घाला किंवा पावभाजी मसाला सुद्धा घालू शकता बरं का। मग काय, तव्यामध्ये ना किंवा पातेल्यामध्ये पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, शॅलो फ्राय करायचं किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता। आणि मग काय, मस्त असं कांद्यांची रांगोळी घालायची तेलामध्ये गोल गोल अशी। आणि त्यानंतर मग अगदी 3-4 मिनटातच हे मस्त असे तळून येतात। गॅसचं फ्लेम मीडियम ठेवा, म्हणजे कसं आतून सुद्धा छान क्रिस्पी होतील त्यासाठी। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, एकानंतर एक मी तळून घेतले आणि अशा पद्धतीने ना आता आपण सगळेच तळून घेऊयात। मला तरी असं काही असलं ना की तेलामध्ये रांगोळी घालायला खूप आवडते, किती छान दिसतं ना हे। तर आता काय करायचं, उरलेलं तेल मात्र भाजीला वापरा बरं का। तर आता तुम्ही बघतच आहात, मग झाली की आपली रेसिपी तयार। तर आता बघूनच तोंडाला पाणी सुटेल, नक्की करा आणि खा बरं का। आणि कशी होते मला सांगा नक्की, आणि आवडली तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करा की थोडं, आणि त्यानंतर तिघांना नक्की शेअर करा। आवडली तर मात्र लाईक करा। भेटू पुन्हा, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।